आपण बघणार आहोत कॅनवामध्ये रेडी टेम्पलेट्स कसे बनवायचे त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती देणार आहे। तर बघा, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर कसे बनवायचे बिझनेससाठी, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असतात त्यामध्ये, ती कशी बनवायची हे संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर त्यामध्ये काय काय असतात, बॅकग्राऊंड असतात, इमेजेस असतात, ते कुठून घ्यायचे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा आपला क्लासचा चौथा दिवस आहे। खूप सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मी यामध्ये तुम्हाला पूर्ण जे डिझाईन असते ती कशी बनवायची, कोणत्या प्रकारचे टूल्स वापरायचे, कोणत्या प्रकारचे इफेक्ट वापरायचे, संपूर्ण माहिती जी आहे ती देणार आहे। आणि मेन म्हणजे यामध्ये शेपचा वापर कसा केला जातो, कुठे शेप लावायचा, कुठे नाही लावायचा, हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आता आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती ओपन करूया। अशा पद्धतीचं पोस्टर कुठून घ्यायचं आहे बघा। आता इथे मी डिझाईनमध्ये आले आणि इथे वरती सर्च केलं होतं मी डिजिटल मार्केटिंग म्हणून। अशा पद्धतीचे मला पोस्टर मिळालेले आहे। मी कुठल्याही प्रकारचं सर्च करू शकते, इथे बिझनेसचं नाव आणि मला छान छान जे पोस्टर आहे ते मिळतात। आता इथे बघा, उदाहरणासाठी आपण ब्युटी लिहूया। ब्युटी जर लिहिलं तर मला इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटीचे जे पोस्टर आहे ते मिळून जाईल। आणि मी जर इथे फिटनेस लिहिलं तर मला इथे फिटनेसचे पण वेगवेगळ्या प्रकारचे जे पोस्टर आहे ते मिळणार आहे। आता इथे फ्रीवाले पण आहे, प्रोवाले पण आहे, कुठल्याही प्रकारचे मी घेऊ शकते। आणि ते घेतल्यानंतर त्यामध्ये मला छान पद्धतीने एडिट करायचं आहे बघा। आता इथे मी फिटनेस म्हणून सर्च करते आणि इथे बघा छान पद्धतीने मला जे आहे फिटनेसचे येणार आहे बघा। आता इथे खूप सुंदर असे दिलेले आहे, यामध्ये पण तुम्ही एडिट करू शकता बघा। आता इथून आता पुन्हा बॅक यायचं आहे। आता हे पोस्टर कसं बनवलेलं आहे मी याची माहिती देते तुम्हाला। आता इथे बघा, तुम्हाला इथे सर्व टेक्स्ट जे आहे ते लिहून ठेवायचं आहे अगोदर। आता इथे मध्ये यायचं आहे, एलिमेंट्समध्ये आल्यानंतर शेपमध्ये यायचं आहे। आता इथे शेपमध्ये आलेलो आहे आणि हा शेप त्यांनी घेतलेला आहे, अशा पद्धतीने इथे लावलेला आहे बघू शकता। आता इथे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला इथे हा लावायचा आहे। तुम्हाला इतका पाहिजे का, पूर्ण पेजेसला पाहिजे का, ते तुम्हाला ठेवायचं आहे। आता इथे बघा, तुम्हाला जर आता इथे तुम्ही शेप घेतलेला आहे, तुम्ही याऐवजी ग्रेडियंट पण घेऊ शकता वेगवेगळ्या कलरमध्ये। तुम्हाला इथे ग्रेडियंटला कलर द्यावं लागत नाही, ऑलरेडी कलर असतं बघा। आता इथे पुन्हा ग्राफिक्समध्ये आलो आपण। ग्रेडियंट मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे आणि सी ऑल केलेलं आहे बघा। आता इथे भरपूर सारे असे ग्रेडियंट आहे, यामधले आपण कुठलाही घेऊ शकतो आपल्या चॉईसनुसार। जर तुम्हाला त्यामध्ये जसं दाखवलेलं आहे तसा सेम पाहिजे असेल तर तुम्ही शेपला पण तसा सेम कलर देऊ शकता, किंवा तुम्ही अशा पद्धतीचा ग्रेडियंट पण घेऊ शकता बघा। आता इथे मी हा जो शेप आहे मी हा कॉपी करून ठेवते आणि डिलीट करते बघा। आता इथे अशा पद्धतीचा मी हा जो ग्रेडियंट आहे हा घेतलेला आहे आणि इथे मी अशा पद्धतीने लावून घेते बघा। आता इथे आता याला पुन्हा बॅकवर्ड करायचं आहे। बॅकवर्ड केल्यानंतर जर तुम्हाला आता खाली बघा दोन पद्धतीच्या तुम्हाला इथे हे दिसत आहे, स्ट्रीप दिसत आहे, ते जर तुम्हाला पाहिजे असेल सेम पद्धतीच्या तर तुम्ही इथे काय करू शकता, हा जो आहे ना आता आपण जो लावलेला शेप आहे हा डुप्लिकेट करून तुम्ही याला काय करू शकता, राऊंडिंग करू शकता बघा। आता इथे पुन्हा आपल्याला कॉर्नरमध्ये यायचं आहे। कॉर्नरमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने त्याला पूर्ण कॉर्नर होणार आहे आणि तुम्ही हे पूर्ण असं छोटं करून घ्यायचं आहे। आता इथे छोटं केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने हे मोठं थोडंसं मोठं करून अशा पद्धतीने तुम्ही इथे हे लावू शकता बघा। आता इथे कशा पद्धतीने मी हे लावत आहे, सेम टू सेम तुम्हाला लावायचं आहे। आता यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता, ते यामध्ये तुम्हाला एकच कलर ठेवायचा आहे काय, दोन कलर ठेवायचे काय, त्या पद्धतीने तुम्ही ते कलर ठेवू शकता। आता तुमच्या चॉईसनुसार आहे, तुम्हाला पूर्ण ब्लॅकच पाहिजे की व्हाईट पाहिजे की रेड पाहिजे। आता इथे बघा, मी पूर्ण जे आहे तो कलर जो आहे तो पूर्ण रेड कलरच ठेवते बघू शकता। आता इथे पुन्हा आपल्याला दोन ऑप्शन आलेले आहे, एकच ऑप्शन आलेला आहे ग्रेडियंटमध्ये। पुन्हा आता मी इथे येते आणि इथे मला हाच कलर द्यायचा आहे सेम टू सेम बघा। आता इथे मला पूर्ण ब्लॅक कलर द्यायचा आहे दोन्ही याला, अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे। आणि हे अशा पद्धतीने दिसणार आहे बघा। आता इथे एक ब्लॅक दिसणार आहे आणि तुम्हाला एक तो सिंपल पद्धतीने रेड दिसणार आहे, अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे। आता पुन्हा आता इथे आपल्याला बॅक यायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता। तुम्हाला हे कमी जास्त करायचं तुम्ही कमी जास्त पण करू शकता। आता इथे बघा, तुम्हाला मराठीमध्ये जर टेक्स्ट लिहायचं असेल तर मी इथे ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे माझा टेक्स्ट, आणि मी हा जो टेक्स्ट आहे मी हा कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करते। आता इथे बघा, मराठीमध्ये कसं टेक्स्ट लिहायचं मी हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही बघून घ्या। तुम्हाला काय करायचं मी सोप्या पद्धतीने सांगते। इथे टेक्स्टमध्ये यायचं आहे आणि आपल्या कीपॅडमधून मराठीमध्ये टाईप करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे। आता इथे मी हे डिलीट करते आणि मी ऑलरेडी एक लिहून ठेवलेलं आहे आणि इथे असं पेस्ट करते बघा। आता इथे अशा पद्धतीने मी लिहून ठेवलेलं आहे मराठीमध्ये, डेमो म्हणून घेतलेला आहे।
बघा आता इथे हा जो मुलगा आहे ना, हा डिलीट करायचा आहे. तुम्ही याऐवजी कुठलाही मुलगा घेऊ शकता. बघा आता इथे हे जे टेक्स्ट आहे आपलं छोटं करूया अशा पद्धतीने आणि तुम्ही यामध्ये खूप सुंदर सुंदर असे बदल पण करू शकता. बघा आता मी पुन्हा हे छोटं करते आणि इथे मला आता मी एक बाहेरून घेतलेलं होतं, यामध्ये फ्रीवालं नाही आहे. बघा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. इथून आपल्याला बॅक यायचं आहे, ग्राफिक्समधून आता फोटोमध्ये यायचं आहे. फोटोमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा तुमचा बिझनेस आहे त्या प्रकारचं तुम्हाला इथे सर्च करायचं आहे आणि त्या प्रकारचे तुम्हाला भरपूर साऱ्यांचे फोटो आहे ते मिळून जाईल. बघा आता इथे खूप सुंदर सुंदर असे फोटो आहे. जर तुम्हाला यामधला कुठला फोटो आवडला असेल आणि त्याला प्रो व्हर्जन जर असेल तर तुम्ही यामधले तुम्हाला आवडलेच नाही, बिलकुलच आवडले नाही, ते पण तुम्ही गुगलवरून, पिंटरेस्ट ॲपवरून अशा पद्धतीने वेगवेगळ्या ॲपवरून तुम्ही घेऊ शकता. आता इथे बघा, तुम्हाला यामधला जर आवडला नसेल तर तुम्ही फ्रीवाला पण घेऊ शकता. फ्रीवाला जर आवडला नसेल तर तुम्ही बाहेरून घेऊ शकता. बघा आता इथे भरपूर सारे असे तुम्हाला इथे फोटो दिलेले आहे फिटनेसबद्दल. तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचा फोटो घेऊ शकता. आता या पद्धतीचा पण तुम्ही फोटो घेऊ शकता. पण इथे तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्हाला एक तर व्हाईट कलर बॅकग्राऊंडमध्ये बघायचं आहे किंवा तुम्ही याचं बॅकग्राऊंड बीजी रिमूव्हमधून पण डिलीट करू शकता. बघा आता इथे भरपूर सारे असे फोटो आहेत ते तुम्हाला दिसणार आहे. फिटनेसबद्दल जर तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर तुम्ही यामधले पण घेऊ शकता. आता इथे बघा मी एक डेमोसाठी हा फोटो घेते. हा फोटो जो आहे मी हा घेते. आता इथे बघू शकता ही जी मुलगी आहे याला काय करायचं आहे आपल्याला, याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करायचं आहे. पुन्हा इथे 3 डॉटवर टच करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आता हा जो फोटो आहे आपण हा डिलीट करूया आणि इथे एक व्हाईट कलरचं जे पेज आहे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. बघा आता इथे इथे प्लसच्या चिन्हावर टच करायचं आणि इथे हा जो फोटो आहे ना हा पेस्ट करायचा. आता मी इथे फोटो पेस्ट केल्यानंतर बघा आता इथे पूर्ण ह्या पेजेसला लावते मी अशा पद्धतीने आणि इथे आता हा जो फोटो आहे ना हा 2 बोटांनी झूम करून किंवा आपलं पेज जर आपल्याला माहिती असेल तर इथे डाउनलोडचं आयकॉन आहे, डाउनलोडमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला हे जे फोटो आहे ना PNG मध्ये घ्यायचं आहे आणि इथे पेजेस जे आहे ते आपलं सिलेक्ट करायचं आहे. आता माझं 34 आहे म्हणून मी इथे सिलेक्ट करते आणि इथे डाउनलोड करते. आता हा डाउनलोड झाल्यानंतर आता याचं बॅकग्राऊंड कसं डिलीट करायचं हे मी तुम्हाला सांगते. बघा आता इथे गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे बीजी रिमूव्ह म्हणून सर्च करायचं आहे किंवा तुम्ही इथे एखादं ॲप पण वापरू शकता बॅकग्राऊंड डिलीट करण्यासाठी किंवा तुम्ही इथून गुगलवरून पण करू शकता. बघा आता इथे अपलोडमध्ये यायचं आहे. अपलोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरला हा फोटो दिसेल. हा फोटो घ्यायचा आणि इथे बॅकग्राऊंड डिलीट करायचं. आता याचं बॅकग्राऊंड कसं डिलीट करायचं हे पण बघूया. बघा आता इथे तुम्हाला यावर टच केल्यानंतर खाली डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला फ्री म्हणून आहे. बघा इथे फ्रीवर टच करायचं. याचं जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला हे डिलीट करून देईल. बघा इथे डाउनलोड अगेन नाव आलेलं आहे. हा डाउनलोड झालेला आहे. आता इथे ओपन दाखवणार आहे, ओपनमध्ये येणार आहे. तर इथून आता पुन्हा बॅक कॅनवामध्ये यायचं आहे. मी इथे कॅनवामध्ये आले. कॅनवामध्ये आल्यानंतर आता जी डिझाईन चालू होती त्यावर येते मी आणि इथे आपल्याला पुन्हा गॅलरीमध्ये यायचं आहे. गॅलरीमध्ये आल्यानंतर आता इथे बघा आपल्याला एक फोटो जो आहे तो दिसणार आहे. इथे अशा पद्धतीने मी हा फोटो घेतला आणि हा फोटो जो आहे इथे असा लावून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण हा गॅलरीमधून घेतला, मोठा छोटा फोटो करू शकता. अशा पद्धतीने मी इथे हा फोटो लावणार आहे. आता इथे बघा, आता हा फोटो थोडा डीम दिसत आहे. यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे हा फोटो आपला खूपच डीम दिसत आहे. त्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंटवर यायचं आहे. ॲडजस्टमेंटमध्ये याचा ब्राईटनेस जो आहे थोडासा वाढवायचा आहे. कॉन्ट्रास्ट जो आहे तो थोडासा वाढवायचा आहे. अशा पद्धतीने आणि हा फोटोचं पोझिशन जे आहे ते आपल्याला मागे करायचे आहे. बघा म्हणजे बॅकवर्डमध्ये जायचं आहे. आता इथे बघा हा जो स्ट्रिप बनवलेला आहे आपण हा खूप मोठा झालेला आहे. अशा पद्धतीने आपण हा छोटा करू शकतो. बघा इथे मी कशा पद्धतीने मी छोटा करत आहे. आता पुन्हा मी झूम करते. झूम केल्यानंतर एकावर एक ठेवते आणि पुन्हा इथे मी काय करते ग्रुप करून घेते. अशा पद्धतीने आता मी तुम्हाला हे डिझाईन एवढ्या डिटेल्समध्ये का सांगत आहे, कारण तुम्हाला यावरून लक्षात येणार आहे की संपूर्ण पोस्टर जे आहे ते कशा पद्धतीने बनवायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे माहिती पूर्णपणे देत आहे. आता इथे बघा बॅकवर्ड करायचं आहे किंवा तुम्ही हे पोझिशन समोर पण ठेवू शकता याची. तर इथे बघा मी हे समोरच ठेवते अशा पद्धतीने. आता इथे आपण हा राऊंडिंग केलेला आहे. याऐवजी तुम्ही हा जो शेप आहे आता आपण मागे लावलेला आहे ग्रेडियंट, हा पण तुम्ही इथे असा इथे लावू शकता. बघा तिथे अशा पद्धतीने पण हा ठेवू शकता. तुम्हाला जर हा नको असेल तर तुम्ही या पद्धतीने पण ठेवू शकता. बघा आता इथे मी माझं जे सर्व टेक्स्ट आहे मी ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. आता इथे बघा तुम्हाला हा शेप दिसत आहे ना, याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही ठेवू शकता किंवा जर तुम्हाला हा सेम पाहिजे असेल तर याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे, क्रॉपमध्ये यायचं आहे. बघा इथे मी क्रॉपमध्ये आले आणि याला अशा पद्धतीने क्रॉप करून घ्यायचं आहे. बघा आता इथे मी क्रॉप केला, पुन्हा इथे मग हा असाच ठेवायचा आहे. बघा आता मी झूम करून दाखवते. तुम्हाला जर सेम टू सेम पाहिजे असेल, दुसऱ्या कलरमध्ये पाहिजे असेल तर आता इथे मी असा वाढवून घेते. बघा आता इथे
आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा इथे शेपमध्ये यायचं आहे. शेपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे या पद्धतीचा शेप आहे. तुम्हाला हा शेप काय करायचा आहे, इथे ठेवायचा आहे. बघा आता इथे मी 2 बोटांनी जो आहे तो झूम करून दाखवते. आता इथे झूम केल्यानंतर इथे बघा तुम्हाला हा शेप काय करायचा आहे, व्हाईट कलरचा करायचा आहे. बघा आता इथे मी व्हाईट कलरचा करते. आता व्हाईट कलरचा केल्यानंतर बघा या पद्धतीचा तुमचा तो शेप आहे, सेम टू सेम बनलेला आहे. बघू शकता आता इथे. अशा पद्धतीने आपण हा शेप बनवलेला आहे. इथे काय ठेवायचं आहे तुम्हाला, इथे तुमचा लोगो लावू शकता. बघा आता इथे हा जो आहे ना, हाच लोगो मी इथे घेते. बघा आता इथे मी एक डेमो म्हणून, आणि याचा कलर जो आहे तो मी व्हाईट करते, कारण त्या कलरवर आपला व्हाईट कलर छान दिसतो. आणि हा पण इथे मी घेते आणि इथे पण मी हा कलर व्हाईट करते. बघा आता इथे तुम्ही हा जो कलर दिलेला आहे, हा जो टेक्स्ट दिलेला आहे हा पण ठेवू शकता लोगोचा, किंवा तुम्ही दुसरा कुठला पण टेक्स्ट जो आहे तो ठेवू शकता. बघा आता इथे मी हा लोगो म्हणून वापरलेला आहे, इथे डेमोसाठी ठेवलेला आहे. आता इथे बघा पुन्हा आता मला इथे बॅक यायचं आहे. आता बॅक येऊन माझं जे सर्व टेक्स्ट आहे मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे, हे कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते मी पेस्ट करते. बघा आता इथे मी जेवढं काही दिलेलं आहे ना, हे सर्व मी जे आहे तर डिलीट करते. आणि हे कसं घ्यायचं हे पण सांगते मी. तुम्ही इथे काय काय लावू शकता, कशा पद्धतीने लावू शकता, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देते. बघा आता इथे मी हे पेस्ट करते. आता हे पेस्ट केल्यानंतर पुन्हा आता इथे मला हा जो आहे ना असा झूम करून छोटा करून घ्यायचा आहे. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने. आता इथे हे जे टेक्स्ट दिलेलं आहे ना, याऐवजी मला दुसरं टेक्स्ट लिहायचं आहे. बघा आता माझं जे पेज आहे मी पूर्ण ब्लॅक कलरमध्ये करते, म्हणजे मला कुठं काय आहे ते समजणार आहे. आता इथे मी हे जे आहे ना माझं मराठीमध्ये करून घेतलेलं आहे लिहून, आणि हे इथे मी डिलीट करून इथे मी पेस्ट करते. बघा आता इथे अशा पद्धतीने. आता हे पेस्ट केल्यानंतर मला हे इथे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. इथे जर मला आता डॉट लावायचा असेल तर मी कीपॅडमधूनच डॉट लावते, कारण इथे मी जर दुसरा बाहेरून पण डॉट घेऊ शकते आणि इथे असा पण डॉट लावू शकते. बघा आता इथे अशा पद्धतीने पण मी इथे डॉट लावू शकते. तर तुम्हाला मागच्या साईडने जर पाहिजे असेल इथे, तर तुम्ही इथे पेसिंग द्यायची आहे थोडीशी आणि इथे पण असं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लावू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. आता इथे बघा तुम्ही याचे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट जे आहे ते बदलवू शकता. आता हे जे सर्व दिलेलं आहे ना खालचं, मी हे सर्व डिलीट करते. बघा आता इथे, आणि हे पण मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे आणि ते पण कसं लावायचं हे पण सांगते. बघा आता इथे छोटं मोठं जे आहे ना ते सर्व आपण डिलीट करूया. आता इथे अशा पद्धतीने ही जी आहे ना हिला असं ठेवायचं आहे. आता हिला ठेवल्यानंतर बघा आता इथे पुन्हा इथे जे माझं टेक्स्ट आहे मी ते सर्व कॉपी करून घेते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते मी पेस्ट करते. बघा आता मी इथे अशा पद्धतीने मी कॉपी केलेलं आहे आणि इथे ब्लॅक याच्यावर जे आहे सर्व लावून घेते. बघा आता इथे अशा पद्धतीने लावलेला आहे. आता हा जो आहे ना हा थोडासा असा मोठा करायचा आहे. मोठा केल्यानंतर पुन्हा आता इथे येते मी, हे सर्कल मी इथे ठेवते. तर मी इथे ठेवलेलं आहे. कुठेही ठेवू शकता, तुम्हाला कुठे ठेवायचं आहे. मला आता इथे असं थोडंसं मोठं करून या पद्धतीने इथे ठेवायचं आहे. आता याचा कलर पण तुम्ही बदलवू शकता. बघा आता इथे 2 कलरमध्ये पण देऊ शकता किंवा तुम्ही एका कलरमध्ये पण देऊ शकता. इथे मला आता याला ह्या कलर द्यायचा आहे. बघू शकता इथे मी ब्राऊन कलर दिलेला आहे, किंवा तुम्ही ब्लॅक पण देऊ शकता. हे टेक्स्ट आहे थोडंसं आपण कमी करून घेतलेलं आहे आणि इथे हा जो आहे ना टेक्स्ट मी लिहिलेला आहे यामध्ये मी तुम्हाला बघा ॲडव्हान्समध्ये आलेले आहे. ॲडव्हान्स स्पेसिंग मी अशा पद्धतीने देऊ शकते. आता इथे नंबर पण टाकू शकते आणि अशा पद्धतीने पण देऊ शकते. आता हे ॲडव्हान्स सेटिंग द्यायची अगोदर, नंतर आता इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचे आयकॉन्स लावू शकता तुमच्या विषयानुसार. आता इथे बघा पुन्हा आपण एलिमेंट्समध्ये येऊया. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर ग्राफिक्समध्ये येऊया. आपला फिटनेस आहे ना, तर इथे तुम्ही योगा, फिटनेस जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सर्च करू शकता. आता इथे मी योगा लोगो म्हणून सर्च केला होता. आता इथे भरपूर सारे योगाचे लोगो येतात. मी ह्या पद्धतीचा जो लोगो आहे तो घेतला होता, किंवा तुम्ही इथे जो मी दुसरा दाखवलेला आहे त्या पद्धतीचा पण तुम्ही घेऊ शकता. बघा आता इथे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे, तुम्ही हा पण घेऊ शकता. जर तुम्हाला यामधलं कुठलं आवडत नसेल तर तुम्ही सिम्पल इथे तुम्ही राईट टिक म्हणून सर्च करा. राईट टिक म्हणून सर्च करा, तुम्हाला राईट टिक जे आहे ते येऊन जाते. तुम्ही या पद्धतीचे टिक लावू शकता. बघा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, याचा कलर जो आहे तुम्ही बदलायचा आहे, ब्लॅक कलर करायचा आहे. आणि इथे तुम्हाला हा जो कलर आहे अशा पद्धतीने ब्लॅक कलर देऊन इथे तुम्ही सर्व याला असं डुप्लिकेट करत जायचं आहे. बघू शकता मी इथे तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्ही डुप्लिकेट करत गेलात की ते ऑटोमॅटिक लागणार आहे. जर तुम्हाला हे थोडंसं इकडे तिकडे वाटत असेल तर तुम्हाला ते पुन्हा व्यवस्थित लावून घ्यायचं एकाखाली एक. बघा आता मी इथे झूम करून दाखवते.
एकाखाली एक लावताना तुम्हाला कॅनवा सजेशन करतो अशा पद्धतीने तुम्ही लावा म्हणून. बघा आता इथे सर्व याला लाईन येतात, त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे अशा पद्धतीने लावायचं आहे. आता इथे तुम्ही कमी जास्त जर केलं तर तुम्हाला तो नंबरिंगनुसार तुम्हाला तो सांगतो अशा पद्धतीने तुम्ही हे लावू शकता म्हणून. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. आता हे जे आहे ना लास्टमधलं हे पण लावायचं आहे. आणि इथे सर्व याला काय करायचं आहे, ग्रुप करायचं आहे. तुम्ही ग्रुप करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठल्याही पेजेसवर घेऊ शकता. आता इथे बघा, आता मी हे डेमोसाठी लोगो म्हणून वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी तुम्ही इथे बघा, आपण आता सर्च केलेलं होतं की हा लोगो म्हणून घेऊया आपण इथे, किंवा तुम्ही फिटनेसचा पण लोगो घेऊ शकता. बघा आता इथे मी याला पूर्ण याला व्हाईट कलर करते म्हणजे तो दिसणार आहे. बघा आता इथे मी अशा पद्धतीने व्हाईट केलेला आहे. आणि इथे तुमचं जर ऑलरेडी लोगो वगैरे असेल तर तुम्ही बाहेरून वगैरे घेतलेला असेल किंवा तुम्ही डिझाईन वगैरे करून घेतलेला असेल तर त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला डिलीट करावं लागणार आहे. आता इथे बघू शकता, इथे अशा पद्धतीने आपण हे जे पोस्टर आहे बनवलेलं आहे. आता इथे ही जी मुलगी आहे याची पोझिशन आपल्याला काय करायची, बॅकवर्ड करायची. आता इथे मी बॅकवर्ड केलेली आहे. आता इथे तुम्हाला हा जो सर्कल दिसत आहे ना, हा सर्कल आहे आणि याला काय केलेलं आहे, राऊंडिंग केलेलं आहे. किंवा तुम्ही इथे हा सर्कल आहे ना, इथे अशा पद्धतीचा सर्कल तुम्ही ग्राफिक्समध्ये शोधू शकता. बघा आता इथे ग्राफिक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे काय सर्च करायचं आहे, सर्कल. बघा इथे सर्कल जरी सर्च केलं तुम्ही तरीही येऊन जातं. किंवा तुम्हाला इथे काय करायचं आहे, सर्कल फ्रेम सर्च करायचं आहे. बघा आता इथे सर्कल फ्रेम जर सर्च केलं ना तुम्ही तर भरपूर साऱ्या सर्कलच्या फ्रेम येतात. बघा आता इथे ही जर घेतली तुम्ही तर याला काय करायचं आहे, कलरचं ऑप्शन येते. तुम्ही ब्लॅक करू शकता, व्हाईट करू शकता, कुठल्याही प्रकारचं देऊ शकता. असे इथे पण इफेक्टमध्ये जाऊन पण तुम्ही कलर देऊ शकता. पूर्ण तुम्हाला ब्लॅकच कलर येणार आहे अशा पद्धतीचा. बघा आता आणि हा जो सर्कल आहे हा छोटा करून तुम्हाला इथे काय करायचं आहे, असा लावून घ्यायचा आहे. बघा आता इथून बॅक येते मी, अशा पद्धतीने मी इथे हा लावून घेते. याने तुम्हाला तुमची जे डिझाईन आहे ते अजून छान क्रिएटिव्हिटी दिसते. असे जर तुम्ही आयकॉन्स वगैरे वापरले तर बघू शकता. पण मला नको आहे म्हणून मी ते डिलीट केलेलं आहे. बघा आता इथे तर इथे मी हे सर्व डिझाईन तुम्हाला मराठीमध्ये कशी बनवायची हे सांगितलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. हे ॲडव्हान्स जे आहे ना, लाईन पेसिंग जे आहे ना ते व्यवस्थित आलं पाहिजे. हे जे आहे ना हे व्यवस्थित आलं पाहिजे. तुम्हाला आता नंबर वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही याऐवजी नंबर पण टाकू शकता बी फॉर्मॅटमध्ये जाऊन अशा पद्धतीने. आता तुम्हाला इथे बघा डॉट दिलेला आहे, 1 2 3 4 पण लिहू शकता. आता इथे आपण पेसिंग दिल्यामुळे ते तुम्हाला ते तसं दिसत आहे. बघा आता इथे इथे ही जी पेसिंग आहे तुम्ही मध्ये पण ठेवू शकता. बघा आता इथे मध्ये पण छान वाटते. तुम्ही या साईडने पण देऊ शकता आणि पुन्हा तुम्ही या साईडने पण देऊ शकता. बघा आता इथे आणि ही जी सर्व टिक दिलेली आहे ना, मी ह्या ज्या टिक आहे ना ह्या सर्व डिलीट करते. आता याऐवजी तुम्ही वेगवेगळी क्रिएटिव्हिटी करू शकता. बघा आता इथे तुम्ही याच पोस्टरला अजून छान क्रिएटिव्हिटी बनवू शकता. आता इथे बघा मी हा जो फोटो आहे ना हा बाहेरून घेतलेला होता, मी हा कॉपी करते. आता इथे पोस्टर आहे ना पुन्हा डुप्लिकेट करते. डुप्लिकेट करून इथे बघा हा जो फोटो आहे ना हा डिलीट करते, बाहेरचा घेतलेला होता आणि इथे अशा पद्धतीने पेस्ट करते. तर मी तुम्हाला आता सांगितलं की बाहेरून फोटो जर घ्यायचा असेल तर तुम्ही गुगलवरून घेऊ शकता, कुठल्याही पद्धतीचा घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. आणि हिचा पण थोडासा कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस जो आहे तुम्ही अशा पद्धतीने वाढवून घेते. फोटो आहे ना हा बॅकवर्ड करते मी, अशा पद्धतीने बॅकवर्ड करते. आता मी तिथे हा फोटो घेताना काय सर्च केलं होतं, तर मी हा फोटो घेताना फिटनेस म्हणून सर्च केलं होतं, फिटनेस वेट म्हणून सर्च केलेलं होतं. त्यामध्ये मला हा फोटो आलेला होता. आता इथे बघा आपण आपल्या क्रिएटिव्हिटीनं हे डिझाईन अजून सुंदर कशी बनवू शकतो. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, हा जो लोगो आहे ना या पद्धतीने तुम्हाला हा जो लोगो असेल तुमचा, मी आता इथे कॉपी करून घेते, डेमोसाठी घेतलेला आहे तर, आणि याचा ग्रुप बनवलेला आहे. बघा आता बघा ही जी ही जी कलरची पट्टी आहे ना ही तुम्ही या पद्धतीने अशी पण ठेवू शकता. बघा आता इथे या पद्धतीचा पण शेप तुम्ही असा वापरू शकता. कंपल्सरी नाही आहे की तुम्ही हे असंच वापरा म्हणून. बघा आता इथे अजून छान पोस्टर जर बनवायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आयडियाज देते. बघा आता इथे हा जो हे आहे ना ही पट्टी जी आहे ना आपण मी हा कॉपी करते लोगो आणि डिलीट करते म्हणजे डिस्टर्ब करणार नाही आपल्याला. इथे अजून सुंदर क्रिएटिव्हिटी आपण करू शकतो. यामध्ये तुम्हाला हा शेप जो आहे ना अशा पद्धतीने तुम्ही हा सरका उलटा असं तर करून छान पद्धतीने तुम्ही लावू शकता. बघा आता इथे हा जो शेप आहे आपण अशा पद्धतीने हा थोडासा असा तिरपा करूया आणि इथे या पद्धतीने असं लावू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने मी लावलेला आहे. आता पुन्हा आता इथे पाहणा वरती लावलेला पुन्हा आता डुप्लिकेट करायचा आहे आणि पुन्हा इथे अशा पद्धतीने मला हा लावायचा आहे आणि इथे मला हा छोटा लावायचा आहे. अशा पद्धतीने पण मी इथे
लावू शकते. बघा आता इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला लावून दाखवत आहे. आता हा जो शेप आहे ना घेतलेला आपण, हा याची लेंथ आहे ना अशा पद्धतीने मी कमी करू शकते. बघा आता जे टेक्स्ट आहे ना मी ते कमी जास्त करू शकते, मोठं करू शकते, छोटं करू शकते. या पद्धतीने मी हे छोटं केलं. छोटं केल्यानंतर आता हे इथं मला मिडलला पाहिजे, म्हणजे सर्व टेक्स्ट जे आहे माझं मध्ये पाहिजे. त्यासाठी मी इथे काय करते, मध्ये करून घेते. बघा आता मी हे जे आहे ना वरती करते. यामध्ये तुम्हाला जे टेक्स्ट वगैरे आहे ना ते व्यवस्थित लावता आलं पाहिजे, त्यानुसार तुम्हाला ते टेक्स्ट घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता मी इथे पुन्हा या टेक्स्टवर जे आहे ना टच करते आणि हे टेक्स्ट जे आहे वरती घेते. बघा आता अशा पद्धतीने, आणि हे एका लाईनमध्ये आपलं वाक्य जे आहे ते आलेलं आहे. बघा आता इथे हे असं मोठं करायचं आहे. मोठं केल्यानंतर तुम्हाला इथे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि हा जो शेप आहे ना हा आपण डिलीट करूया. आता इथे बघा हा जो शेप आहे ना हा असा किंचित ठेवायचा आहे, जास्त ठेवायचा नाही आहे. आणि ही जो आहे ना हा आपल्याला पोझिशन याची बॅकवर्ड पाहिजे की फॉरवर्ड पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचे. मी इथे फॉरवर्ड केलेली आहे आणि हिला असं मोठं करून घेते. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने मी हिला मोठं केलं आणि हे जे टेक्स्ट आहे ना माझं हे मोठं पाहिजे मला. बघा आता इथे मी या पद्धतीने हे टेक्स्ट लावून घेते. आता इथे मी एक टेक्स्ट लिहिलेला आहे. आता हा जो टेक्स्ट आहे ना याला बॅकग्राऊंड देते. बघा आता इथे पुन्हा थोडंसं छोटं करते मी हे. आता याला मला बॅकग्राऊंड द्यायचं आहे तर मी याला बॅकग्राऊंड इथून पण देऊ शकते इफेक्टमधून. जर तुम्हाला दुसरं इकडून कुठून घ्यायचं असेल तर तुम्ही ग्राफिक्समधून घेऊ शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने. आता यामध्ये आल्यानंतर या बॅकग्राऊंडमध्ये आल्यानंतर इथे बघा तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला स्ट्रिप पाहिजे म्हणजे पूर्ण प्लेन पाहिजे का तर तुम्ही इथे प्लेन करू शकता किंवा राऊंडिंग करू शकता. अशा पद्धतीने छोटं मोठं हे करू शकता. याची स्पीड मी 23 ठेवलेली आहे आणि राऊंडिंग त्याचा 100 ठेवलेला आहे आणि ट्रान्सफरन्सी याची 100 ठेवली आहे. कलर मी इथे ब्लॅक कलर घेतलेला आहे. बघा आता तुम्ही याऐवजी रेड कलर घेऊ शकता, व्हाईट कलर घेऊ शकता, कुठल्याही प्रकारचा कलर घेऊ शकता. आता याच्या मागे आपण एक स्ट्रिप लावलेली आहे, त्याची पोझिशन जी आहे ती मी फॉरवर्ड करते. बघा अशा पद्धतीने मी केलेलं आहे. पुन्हा आता मी याच्या मागे जे टेक्स्ट लिहिलेलं आहे ते संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते वरती घेते. अशा पद्धतीने लेयर्समध्ये येऊन अशा पद्धतीने वर घेतल्यानंतर ते संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते वरती येणार आहे. आता इथे मला हे जे माझं टेक्स्ट आहे ग्रुप करून ठेवलेलं हे छोटं करायचं आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे छोटं करून घेते. छोटं केल्यानंतर इथे छान असं दिसणार आहे. पूर्ण टेक्स्ट जे आहे ना माझं असं ते दिसणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं. आता इथे माझं जे आहे ते मी झूम केलेलं आहे आणि या पद्धतीने मी असं छोटं मोठं करून व्यवस्थित बघते कशा पद्धतीने दिसते ते, कशा पद्धतीने ते ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे जे पोस्टर आहे हे बघितलेलं आहे. आता इथे आपण आता दुसरं पोस्टर जे आहे ते पूर्ण मी तुम्हाला माहिती देते. आता इथे अशा पद्धतीने आपण संपूर्ण टेक्स्ट जे आहे आपल्याला लावून घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी कुठलाही शेप घेऊ शकता. बघा आता पुन्हा इथे ग्राफिक्समध्ये येऊया. आता इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेप सर्च करा. आता इथे मी शेप म्हणून सर्च करते. आता बघा इथे वेगवेगळ्या पद्धतीचे शेप आलेले आहे. बघू शकता. बघा आता इथे या पद्धतीचा पण तुम्ही शेप घेऊ शकता. याला असं मोठं करून इथे असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही ठेवू शकता. आता इथे बघा तुम्हाला इथे थोडंसं असं राऊंडिंग दिलेलं आहे. या पद्धतीने पण तुम्हाला असं लावायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने लावू शकता. यामध्ये कलर वगैरे जे आहे तुम्ही बदलवू शकता. ब्लॅक देऊ शकता, रेड देऊ शकता आणि कलर कॉम्बिनेशन जर मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथे काय करायचं आहे, तुम्हाला इथे तुम्हाला पुन्हा इथे प्लसच्या चिन्हावर यायचं आहे कलरमध्ये आणि इथे तुम्हाला कलरमध्ये याला कलर देता येत नाही. ग्रेडियंट कलर जो आहे ता येत नाही कारण इथे ऑप्शन आलेलं नाही आहे. बघा आता इथे तुम्हाला इथे ऑप्शन दिसत नाही आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला एकच कलर द्यायचा आहे, तोही ब्राऊन कलर द्यायचा आहे. अशा पद्धतीने आता इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेप वगैरे लावून छान पद्धतीने डिझाईन बनवू शकता. आता इथे कलर कॉम्बिनेशनचं जे आहे ते तुम्हाला समजत नसेल ते पण मी तुम्हाला लास्टमध्ये सांगते. बघा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, नंबर टाकायचा आहे आणि तुमचं जे काही बिझनेस आहे त्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे. जे तुम्ही सर्व्हिस देता त्या सर्व्हिसबद्दल तुम्हाला इथे लिहायचे आहे. तुम्हाला जर समजत नसेल मराठीमध्ये काय लिहायचं आहे तर मी तुम्हाला त्यासाठी एक आयडिया देते. बघा आता इथे असा शेप लावलेला आहे. आपण याऐवजी आपण दुसरं कुठलं पण लावू शकतो. बघू शकता इथे भरपूर सारं काही आहे दिलेलं. यामध्ये तुम्हाला ग्राफिक्समध्ये यायचं आहे. ग्राफिक्समध्ये तुम्हाला स्ट्रिप म्हणून सर्च करायचं आहे, बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे. भरपूर सारं काही आहे. तुम्ही फक्त यामध्ये जेवढं तुम्ही शिकत जाल तेवढं तुम्हाला क्रिएटिव्हिटी जो माइंड आहे तुमचा येत राहतो. बघू शकता आता इथे हा शेप लावलेला आहे. आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण बॅकग्राऊंड लावू शकतो. आता बघा पुन्हा आपण इथे बॅक
बॅक येऊया. बॅक आल्यानंतर आता इथे बघा गुगलमध्ये यायचं आहे. गुगलमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघा आपल्याला कलर कॉम्बिनेशन म्हणून मी सर्च करते. कलर कॉम्बिनेशन सर्च केल्यानंतर बघा आता इथे इमेज आलेला आहे. इमेजमध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर जे आहे ते भेटतात. बघा आता मी इथे हे सर्कलवाले जे आहे ना ओपन करते. हे ओपन केल्यानंतर बघा इथे तुम्हाला आता 2 प्रकारचे कलरचं कॉम्बिनेशन मिळालेलं आहे. तुम्ही यामध्ये काय करू शकता, हा जो फोटो आहे ना असा टच करून इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. आता इथे बघा तुम्हाला इथे उजव्या साईडला 2 सर्कल दिलेले आहे. एक ग्रीनमध्ये आहे आणि एक पिंकमध्ये आहे. तो सर्कल घेऊन त्या कलरच्या मदतीनं तुम्ही संपूर्ण पोस्टर जे बनवू शकता. बघा आता इथे भरपूर सारे असे कलर आहे. बघा किती सुंदर सुंदर कलर आहे आणि डार्क थीममध्ये आहे. 3 कलर कॉम्बिनेशनमध्ये पोस्टर बनवायचं आहे तर 3 कलरचं पॅलेट घ्या, तुम्ही यामधून बनवा. बघा आता किती सुंदर सुंदर कलर आहे. तुम्हाला कलर कॉम्बिनेशनमध्ये कधीच कन्फ्युजन होणार नाही. बघा आता इथे या पद्धतीचे पण तुम्हाला कलर दिलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे फक्त डाउनलोड करून घ्यायचं आहे टच करून आणि इथे तुम्हाला सेम टू सेम हाच कलर जर द्यायचा असेल ते पण मी तुम्हाला लास्टमध्ये सांगते. बघा आता इथे तुम्हाला कुठल्या प्रकारचं पाहिजे, तुम्हाला डार्क थीममध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथे सर्च करा डार्क कलर म्हणून. बघा आता इथे आपण येऊया पुन्हा कलर पॅलेटवर. आता इथे बघा हा कलर पॅलेट जो आहे तो डार्क थीममध्ये आहे. इथे बघा हा पण कलर पॅलेट डार्क थीममध्ये आहे. अशा पद्धतीचे तुम्ही जेवढ्यात जास्तीत जास्त तुम्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये लक्ष द्याल ना तेवढी तुमची डिझाईन जे अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या डिझाईनमध्ये तुम्ही चेंजेस करून बघायचे. आता इथे बघा हा जो सिम्पलवाला आहे ना हा पण असाच डाउनलोड करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही फोटो डाउनलोड करून ठेवाल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण तुम्हाला समोर चालून ते कसे छान पद्धतीने एडिट करता येते. बघा आता इथे आता ग्रेडियंटमध्ये जर तुम्हाला लागत असेल तर ग्रेडियंटमध्ये पण भरपूर सारे आहे. बघू शकता आता इथे खूप छान छान आहे. आता इथे आपण पुन्हा बॅक येऊया आणि तुम्हाला मराठीमधलं पोस्टर जे आहे ते कसं लिहायचं हे पण सांगते मी. आता इथे बघा तुम्हाला काय सर्च करायचं आहे, मराठी ॲडव्हर्टाइजमेंट पोस्टर. आता इथे मराठी ॲडव्हर्टाइजमेंट पोस्टर लिहिलेला आहे आपण गुगलवर आणि इमेजमध्ये यायचं आहे. इमेजमध्ये आल्यानंतर बघा आता इथे मी एक पोस्टर जे आहे बघा आता हे केक शॉपचा आहे ओपन केलेला आहे. इथे तुम्हाला पूर्ण याचा अभ्यास करायचा आहे. याचा अभ्यास कसा करायचा, वरती काय केलेलं आहे त्यांनी त्यांच्या शॉपचं नाव टाकलेलं आहे. त्यांनी ते 100 प्युअर व्हेज लिहिलेलं आहे. हे त्यांचं मेन टायटल आहे. हे एक मेसेज दिलेला आहे त्या पद्धतीनं मध्ये लावलेलं आहे. मी ते फॉर्मॅट बघा कशा पद्धतीने केलेलं आहे, डॉट लावलेले आहे बरोबर एकाखाली एका लावलेला आहे आणि किती सिम्पलमध्ये डिझाईन बनवलेली आहे पण खूप छान दिसत आहे. आता इथे बघा त्यांनी कलर कॉम्बिनेशन कसं घेतलेलं आहे, डार्कमध्ये घेतलेलं आहे. मागे त्यांनी बॅकग्राऊंड पूर्ण ब्राऊन कलरमध्ये घेतलेलं आहे. त्यांनी बॉर्डर पण लावलेली आहे पोस्टरला येल्लो कलरची आणि त्यावर त्यांनी व्हाईट आणि येल्लो कलरमध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा आपण डार्क कलरचं बॅकग्राऊंड घेतो तेव्हा तुम्हाला लाईट कलरमध्ये लिहावं लागते, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बघा आता जसं जसं तुम्ही ते ओपन करत जाल तसे तसे तुम्हाला सुंदर सुंदर जे आयडियाज आहे ते येऊन जातात. हे करायचं आहे, हे डेमोसाठी तुम्हाला हे डेमोसाठी लिहून ठेवायचं आहे. लिहून ठेवायचं हे पोस्टर बनवून ठेवायचे आहे. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त पोस्टर बनवून प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचा तो क्रिएटिव्हिटी तुम्हाला अजून अजून येणार आहे. बघा आता इथे आता आपण डायरेक्टमध्ये लिहिलेलं होतं की ॲडव्हर्टाइजमेंट पोस्टर. बघा आता सुंदर सुंदर आहे. त्यामध्ये तुम्हाला शेप कसं लावायचं बघा आता इथे तुम्हाला शेप लावलेला आहे. जसं जसं तुम्ही आता इथे आपल्या कॅनवामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जेवढे तुम्हाला डिझाईनमध्ये ऑलरेडी बनवलेले पोस्टर आहे ते जेवढे तुम्ही करून बघाल, तुम्ही टार्गेट ठेवा 7 दिवसाचं ठेवा की 5 दिवसाचं ठेवा, तुम्हाला हे बनवायचं आहे. तुम्ही एक एक पोस्टर घ्यायचं, एक एक पोस्टर त्यामधलं बनवून बघायचं. बघा तुम्हाला खूप सारे पोस्टर जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीने आपण हे पोस्टर जे आहे बनवू शकतो. तर इथून आता मी बॅक येते. बघा आता इथे अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे, तुम्हाला जर बॅकग्राऊंडमध्ये काही कॅनवामधलं जर बॅकग्राऊंड लागत नसेल तर तुम्ही इथे बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा, तुम्हाला इथे बॅकग्राऊंड मिळून जाईल. बघा आता इथे किती सुंदर सुंदर बॅकग्राऊंड आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता. तर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. बघा आता इथे आणि तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीचे पाहिजे तुम्ही त्या दुसऱ्या पद्धतीचे पण ते घेऊ शकता. लाईट डार्क अशा थीममध्ये पण घेऊ शकता. आणि तुम्हाला जर फोटो जर पाहिजे असेल, आता तुम्हाला इथे बघा आता इथे आपल्याला फोटो लागतात. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, फिटनेस म्हणून सर्च करायचं आहे. फिटनेस कपल्स टाका, फिटनेस वुमेन्स टाका. बघा आता इथे ओल्ड वुमेन टाकू आपण, या म्हणजे फिटनेस ओल्ड कपल टाकलेलं आहे. इथे फिटनेसचे कपलचे आहे तुम्हाला मिळून जाईल.
फिटनेसचे कपलचे आहे मिळून जाईल. बघा आता तुम्ही हा फोटो डाउनलोड करून तुमच्या फिटनेसमध्ये लावू शकता. अशा पद्धतीने त्या पोस्टरवर तुम्ही लावू शकता. आता हा बघा, हा फोटो तुम्ही डाउनलोड करून लावू शकता. अशा पद्धतीने तुम्ही छान पद्धतीने तुम्ही जे आहे ते पोस्टर बनवू शकता. आता इथे बघा तुम्हाला पुन्हा एक सांगते. आता आपल्याला इथे करायचं आहे ब्युटी पार्लर म्हणून सर्च केलेलं आहे. ते ब्युटी पार्लरचे बघा किती सारे पोस्टर दिलेले आहे तुम्हाला इथे. त्या पद्धतीचे तुम्ही पोस्टर जे आहे डाउनलोड करू शकता आणि इथे तुम्हाला अजून छान पद्धतीने तुमच्या डिझाईन जे आहे ते बनवू शकता. तुम्हाला जर आयडियाज येत नसेल कशा पद्धतीने आपण पोस्टर बनवायला पाहिजे, तर तुम्हाला इथे आयडियाज वगैरे पण मिळून जाईल. तुम्हाला बघा आता हे पोस्टर आहे. तुम्हाला जर असं पोस्टर बनवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अगोदर तुम्ही सेम टू सेम बनवा, तुमच्या प्रॅक्टिससाठी तरी बनवा आणि नंतर तुम्हाला यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. आता हा जो फोटो आहे ना, हा फोटो तुम्ही उजव्या साईडने ठेवा, डाव्या साईडने ठेवा, समोर ठेवा आणि हे जे सर्कल आहे तुम्ही उभ्या लाईनमध्ये लावा किंवा आडव्या लाईनमध्ये लावा. असं काहीतरी नवीन असं वेगळं करून बघायचं आहे. तुम्ही एक पूर्ण डिटेलमध्ये सेम टू सेम पोस्टर बनवायचं आहे. त्यामध्ये तुम्ही थोडेसे चेंजेस करून बघायचे आहे. तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे, इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहून छान पद्धतीनं जे आहे ते तुमची क्रिएटिव्हिटी जे आहे ते बनवायची आहे. बघा आता तुम्हाला डिझाईन प्रॅक्टिससाठी कधीच तुम्हाला जे मॅटर आहे मराठीमधलं ते कधीच कमी पडणार नाही. जर तुम्हाला अजून छान पद्धतीने पाहिजे असेल तर तुम्हाला त्यामध्ये जायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे पोस्टर आहे ते बघायचे मराठीमधले. बघा आता इथे आपण मराठी टाकूया. मराठीमध्ये तुम्हाला भरपूर सारे पोस्टर मिळून जाईल. बघा आता किती सुंदर सुंदर पोस्टर आहे मराठीमध्ये. हेच पोस्टर घ्यायचे, यामधलं जे मॅटर आहे ते घ्यायचं, थोडं इकडे तिकडे बदलवून व्यवस्थित असं लिहून घ्यायचं आहे. पोस्टर आहे तुम्हाला यामधलं काय करायचं आहे, टेक्स्ट घ्यायचं आहे, संपूर्ण थोडंसं इकडे तिकडे बदलायचं आहे आणि ते लिहून घ्यायचं आहे. तुम्ही इथे डेमोसाठी तुम्ही पोस्टर बनवू शकता. जर तुम्हाला जर सेलिंग करायचं असेल, त्यांना जर तुम्हाला समोरच्याला दाखवायचं असेल किंवा तुम्हाला फ्रीमध्ये द्यायचं आहे, मी असं असं बनवते, तुम्ही अजून काहीच चालू केलेलं नाही आहे, तुम्हाला जर हे सेलिंग करायचं असेल, त्यांना सांगायचं असेल का मला हे असं असं येते, मी पण करून देईल तुम्हाला फ्रीमध्ये, तर तुम्हाला काय करायचं, हे जे तुम्ही पोस्टर बनवलेले आहे ना छान छान, हे पोस्टर त्यांना दाखवायचे आहे. मी अशा पद्धतीने बनवते. तुमचं जर काही असेल त्यांच्या मदतीने, त्यांना जर आवडत नसेल तर त्यांच्या मदतीने तुम्हाला ते बनवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक संपूर्ण पोस्टर जे आहे ते बनवायचं आहे. तर तुम्हाला हे पोस्टरची माहिती मी देत आहे ते तुम्हाला समजलं का, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला बेसिक माहिती जी आहे ते दिलेली आहे. बघा आता इथे बघा तुम्हाला हा जो पोस्टर आहे ना आपण इंग्लिशमध्ये बघितलेला, हा मराठीमध्ये कसा बनवायचा हे पण तुम्हाला मी दाखवते. आता इथे बघा मी ऑलरेडी जो मराठीमध्ये बनवलेला आहे, इथे मी काय केलं, सेम टू सेम या पोस्टरमध्ये जसं आहे त्यांनी लिहिलं तेच लिहिलेलं आहे. बघा आता इथे मी हा जो डिलीट करते, इथे सेम टू सेम आहे. बघा आता इथे यामध्ये काहीच फरक नाही आहे. फक्त इथे मी काय केलेलं आहे, जे नंबर 1 नंबर 2 हे लिहिलेलं आहे डिलीट केलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला बेसिक माहिती देते, हे सर्कल कुठून आले. आता इथे बघा एलिमेंट्समध्ये यायचं आहे. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे फ्रेममध्ये यायचं आहे. आता इथे फ्रेममध्ये बघा, बेसिक फ्रेममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम आहे. असं कंपल्सरी नाही की तुम्ही सर्कलच घेतला पाहिजे. आता आपली प्रॅक्टिस चालू आहे म्हणून आपण सर्कल घेतला. बघा मी हा सर्कल घेतला. आता सर्कल घेतल्यानंतर इथे असा सर्कल ठेवायचा आहे तुम्हाला. असं काही नाही, तुम्ही दोनच सर्कल ठेवू शकता, 3-4 सर्कल ठेवू शकता. तुमच्या त्या बॅकग्राऊंडनुसार तुम्हाला ते व्यवस्थित ठेवायचं आहे, कारण इथे जागा पण लागते तुम्हाला व्यवस्थित ठेवायला आणि भरपूर सारे ठेवून पण थोडं कन्फ्युजन होतं आणि ते खूप असं छान दिसत नाही. तर मला असं वाटते 3 ते 2 असं ठेवा तुम्ही, छान दिसतं. आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये जास्तीत जास्त तुमच्या पोस्टरमध्ये जर जागा असेल तर व्यवस्थित लावायचं आहे आपल्याला, ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. बघा आता इथे हा जो सर्कल घेतलेला आहे ना, या सर्कलला आपल्याला काय करायचं आहे, राऊंड करायचं आहे. बघा अशा पद्धतीने हे द्यायचे बॉर्डर स्टाईलमध्ये जाऊन आणि इथे तुम्ही याचा कलर बदलवू शकता. ग्रीन कलर देऊ शकता, व्हाईट कलर देऊ शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हा कलर दिलेला आहे. आता इथे बघा मी ऑलरेडी फोटो घेतलेला आहे अपलोडमधून. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा फोटो जो आहे ना, हा फोटो यामध्ये असा सोडून द्यायचा आहे. बघा पुन्हा आता मी इथे आले, दुसरा फोटो घेते आणि ह्याच सर्कलला काय करते, मी डुप्लिकेट करते आणि इथे अशा पद्धतीने ठेवते आणि हा फोटो यामध्ये सोडते. बघा आता ही बॉर्डर जर तुम्हाला जास्त जाड वाटत असेल तर पुन्हा स्टाईलमध्ये यायची आहे आणि तुम्हाला इथे अशी द्यायची आहे. बघा इथे किती सुंदर असं आपण बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे कमी जास्त जे आहे ते करू शकतो. बघा आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने करून बघायचं आहे. जेवढे काही तुम्हाला हे दिसले पोस्टर ते बनवून बघायचे. आता मी इथे हा सर्कल जो आहे थोडा मोठा केला आणि हा सर्कल जो आहे मी डुप्लिकेट करून असा इथे पण लावू शकते. बघा इथे अशा पद्धतीने हा लावू शकते. आता छोटे मोठे करून बघायचे आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे लावू शकते.
याचे तुम्हाला पोझिशन बॅकवर्ड फॉरवर्ड असे करायचे आहे. छोटे मोठे जरी लावले तुम्ही तर बेस्ट आहे. आणि मागचा जो सर्कल आहे तो आपण डिलीट करून घेऊया. बघा आता इथे फ्रेममध्येच त्यांनी ते बनवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ती आयडियाज घ्यायची आहे. बघा आता पुन्हा मी अपलोडमध्ये येते आणि दुसरं जे आहे ना ते पण टाकून दाखवते इथे. अशा पद्धतीने मी हे टाकून दाखवते. बघा आता किती सुंदर सुंदर पोस्टर आपण बनवलेलं आहे आणि तेही लवकरात लवकर. आता इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेलं होतं तर तुम्ही इथे मराठीमध्ये लिहिलं. काय सर्च करायचं आहे, बॅकग्राऊंड सर्च करायचं आहे तुम्हाला. शेप बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा. तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅकग्राऊंड आहे ते मिळून जाईल. बघा आता इथे खूप सुंदर सुंदर असे बॅकग्राऊंड जे आहे ते येऊन जातात. आता हा बघा बॅकग्राऊंड तुम्हाला हा आवडत असेल तर तुम्ही इथे अशा पद्धतीने हा बॅकग्राऊंड लावू शकता. आता इथे सर्कल वगैरे दिलेलं आहे ती यामध्ये पण तुम्ही काहीतरी चेंजेस करू शकता. तुम्हाला जर येल्लो नसन पाहिजे, रेड पाहिजे असेल तर हा रेड कलरचा देऊन तुम्हाला इथे काय करायचं आहे, ट्रान्सपरन्सी वगैरे जे आहे ते अशा पद्धतीने कमी करायची आहे. बघू शकता आता इथे किती सुंदर असं दिसत आहे. पुन्हा आता इथे रेड कलर देऊन याची काय करायचे, ट्रान्सपरन्सी जे आहे रेड करून घ्यायचे. फक्त तुम्हाला जे आहे ते कशा पद्धतीने लावलेलं आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता इथे बघा पुन्हा ह्या टेक्स्टला काय करायचं आहे, ब्लॅक करायचं आहे चांगलं दिसण्यासाठी. किंवा तुम्ही इथे हा कलर देऊ शकता, हा कलर देऊ शकता. सुंदर सुंदर पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. आणि तुम्हाला जर हा ब्राईटनेस अजून पुन्हा कमी करायचा असेल तर अजून पुन्हा कमी करू शकता. आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलं की लाईट याच्यावर डार्क टेक्स्ट जे आहेत छान दिसतं, डार्क कलर छान दिसतो आणि बाकीचं जे आहे त्याच्यावर पण तुम्हाला छान दिसतं. बघा अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते करायचं आहे. आता कलर कॉम्बिनेशन नुसार बोलूया. बघा इथे आता इथे आपण गॅलरीमध्ये आलेलो आहे. गॅलरीमध्ये आल्यानंतर आता इथे कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आपण. आता इथे बघा मी हा कलर कॉम्बिनेशन घेते आणि हा कलर कॉम्बिनेशन घेते. बघा इथे मी ॲड केलेला आहे. बघा आता इथे कलर कॉम्बिनेशनचं आपण जे पॅलेट आहे ते ओपन करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या पेजेसवर घेतलेलं आहे. आता इथे बघा तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा पुन्हा आता इथे कलरमध्ये यायचं आहे. बघा मी जे बॅकग्राऊंडचा कलर आहे ना यामध्ये कलरमध्ये येते. कलरमध्ये आल्यानंतर इथे बघा प्लसच्या चिन्हावर यायचं आहे आणि इथे प्लसच्या चिन्हावर आल्यानंतर इथे बघा पेन टूलचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे बघा पेन दिलेला आहे उजव्या साईडला, यावर टच करायचं आहे. यावर टच केल्यानंतर आता तुम्हाला एक कलर ठरवायचा आहे, कोणत्या प्रकारे तुम्हाला हे द्यायचं आहे, कलर कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. बघा आता इथे मला आता इथे बघा ग्रीन आणि तो येल्लो कलर आहे ना, ग्रीन आणि पिंक कलर द्यायचा आहे. तर मी इथे काय करणार आहे, हा जो आहे ना हा पिंकमध्ये घेणार आहे आणि हा जो ग्रीन दिसत आहे ना तर हा ग्रीन मी त्यावर छान दिसण्यासाठी टेक्स्टसाठी वापरणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने. आणि पुन्हा मग मी त्या कलर पॅलेटमध्ये जाते. बघा आता इथे इथे मी ह्या टेक्स्टच्या कलरमध्ये जाते आणि इथे पुन्हा या प्लसवर जाते, पेनावर जाते आणि हा जो ग्रीन कलर दिसतोय ना यावर मी हा सर्कल पूर्ण नेते आणि पुन्हा इथे डन करते. बघा अशा पद्धतीने. तुम्हाला जर हे आवडत असेल तर तुम्ही हे देऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट थीममध्ये पण घेतलेलं आहे अशा पद्धतीचं पण हे घेऊ शकता. बघा आता इथे किती सुंदर दिलेलं आहे या पद्धतीने. आता रेड कलरचं पण आहे, ब्लॅक कलरचं पण आहे. बघा कॉम्बिनेशन अशा पद्धतीने तुम्ही छान छान कॉम्बिनेशन जे आहे तिने तुम्ही कॉम्बिनेशन जे आहे ते देऊ शकता. किंवा तुम्हाला हा कलर आवडला नसेल तर तुम्ही सिम्पल व्हाईट कलर द्या. कुठलाही एक डार्क कलर घ्या, व्हाईट कलर द्या. व्हाईट कलर जो आहे ना तो खूप बेस्ट दिसतो. आणि इथे तुम्ही सर्व याला अगोदर तुम्हाला कलर कॉम्बिनेशनचं बघायचं नाही आहे, फक्त तुम्हाला जे डिझाईन आहे ते बनवायचे आहे, ते कशा पद्धतीने मांडायची हे अगोदर शिकून घ्या. ते शिकल्यानंतर तुम्हाला कलर कॉम्बिनेशनकडे जायचं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व जी माहिती आहे दिलेली आहे. बघू शकता आता इथे आता हा जो जे आहे हा मी डार्क थीममध्ये करते, म्हणजे इथे मी व्हाईट करते आणि यावर जो टेक्स्ट लिहिलेला आहे तो सेम राहू देते. बघा आता इथे तुम्हाला सर्कल वगैरे दिलेले आहे, हे पण तुम्हाला चेंजेस करायचे आहे. तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही हे ठेवू शकता किंवा तुम्ही इथे स्किप करू शकता. आता बघा मी हे व्हाईटमध्ये केलेलं आहे आणि इथे आपली डिझाईन बघा किती सुंदर आपण लवकरात लवकर बनवलेली आहे आणि तेही कलर वगैरे व्यवस्थित लावून. मग आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आता इथे आणि इथे आता समोरच्याला काय, आता समोरच्याला पण माहिती आहे की यांनी कॅनवाची डिझाईन वापरलेली आहे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, कॅनवाची जर तुम्ही डिझाईन वापरत असाल त्यांना जर लवकर पाहिजे असेल तर आपण काय करतो, टॅम्पलेट वापरतो. त्यांना काय वाटते की यांनी स्वतः बनवली नाही आहे, यांनी कॅनवामधलीच डिझाईन आपल्याला रेडीवाली दिलेली आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला हा जो फॉर्मॅट आहे सर्व इकडच्या डाव्या साईड, आता हा टेक्स्टचा फॉर्मॅट कसा आहे डाव्या साईडने लिहिलेला आहे, तुम्ही हा उजव्या साईडने करून टाका. हा उजव्या साईडने केल्यानंतर तुमची अजून छान डिझाईन दिसते. आणि इथे थोडेसे चेंजेस करायचे. इथे यांनी हे घेतलेली आहे, शेप घेतलेला आहे, तुम्ही स्ट्रिप घ्या. बघा आता याऐवजी तुम्ही दुसरा शेप घेऊ शकता. पुन्हा इथे शेपमध्ये यायचं आहे. शेपमध्ये आल्यानंतर बघा भरपूर सारे असे शेप दिलेले आहे, भरपूर सारे शेप दिलेले आहे. यामधला तुम्ही हा घेऊ शकता, हा इथे असा लावू शकता. बघा आता इथे यामध्ये कसं करायचं आहे, तर यामध्ये हा असा लावू शकता तुम्ही. आता हा व्यवस्थित लागत नाही आहे तर मग तुम्हाला हा असाच लावायचा आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, झूम करून थोडंसं इथे हा शेप जो आहे तुम्हाला इथे असं लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हा लावल्यानंतर याला असं करून घ्यायचं थोडंसं
आणि इथे तुम्ही हे आता जे स्ट्रीप असते आपला जो स्क्वेअर असते ना तो घ्यायचा आहे इथे. बघा आता इथे पुन्हा येते मी. हा स्क्वेअर काय करायचा आहे तुम्हाला इथे असा लावून घ्यायचा आहे. हा लावल्यानंतर तुम्हाला याच्यावर एकावर एक ठेवायचं आहे छान पद्धतीने. आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर हे या बघा किती सुंदर असं झालेलं आहे. आता तुम्हाला इथे पण नको असेल तर तुम्ही हा डिलीट करा आणि पुन्हा इथे काय करायचं आहे तुम्हाला हा जो शेप आहे आणि हा जो शेप आहे तुम्हाला ग्रुप करायचा आहे आणि पुन्हा इथे डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे काय करायचं आहे हा असा लावून घ्यायचा आहे. आता इथे बघा इथे तुम्हाला एक मध्ये ठेवायचं आहे ना, तर मध्ये ठेवण्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे हा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. बघा आता इथे डुप्लिकेट केलेला आहे, सॉरी. आता डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा मग तुम्हाला हा राऊंडिंग करून असा फिरवून घ्यायचा आहे, कारण इथे फ्लिप होत नाही, शेपला फ्लिप होत नाही. लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला, इथे शेप जो आहे तो आपला फ्लिप होत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे आणि इथे ह्याची पोझिशन जी आहे ते बॅकआउट करून घ्यायची, म्हणजे आपलं जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टची पोझिशन आपल्याला फॉरवर्ड करायची आहे. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला हे लावून दाखवलं. मी थोडं छोटं करते आणि असं लावून घेते. बघा आता किती सुंदर असं आपलं जे पोस्टर आहे बनवलेलं आहे. बघा आता हे वाटणार आहे का हे का कॅनवामधलं घेतलेलं आहे म्हणून. जर तुम्ही आता इथे बघा मी हे जे आहे ना सर्व आता इथे ग्रुप करून घेते. बघा आता इथे आपण अगोदर हे पोस्टर असं होतं, आता या पोस्टरला आपण हे असं केलेलं आहे. बघा तुम्हाला वाटणार आहे का हे पोस्टर आपण कॅनवामध्ये बनवलेलं आहे म्हणून. हे कॅनवामध्ये नाही तर हे आपण स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. यामध्ये तुम्हाला फक्त फरक एवढाच आहे की हे जे तुम्हाला टेक्स्ट वगैरे आहे हे व्यवस्थित लावता आलं पाहिजे आणि इथे तुम्हाला छान पद्धतीने जे आहे ते क्रिएटिव्हिटी करता आली पाहिजे. बघू शकता आता इथे आपण सिम्पल पद्धतीने बनवलेलं आहे. रेडी स्टॅम्पलेट घेतलेला आहे. फक्त तुम्हाला मी इथे सांगण्यासाठी घेतलेलं आहे की यामध्ये तुम्ही अजून बदल करू शकता. बघा आता इथे तुम्हाला इथे पण तुम्ही ह्याला हे लावू शकता, शेप लावू शकता जर तुम्हाला लावायचं असेल तर, किंवा तुम्ही हे जे वाक्य आहे ना हे अशा पद्धतीने पण तुम्ही इथे मोठं करून हे असं लावू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही हे वाक्य इथे पण लावू शकता. बघा इथे पण लावू शकता. अशा पद्धतीने आपण बघा इथे किती सुंदर आपण हे जे पोस्टर आहे बनवलेलं आहे. आणि हे बघा हे आहे आपलं पहिलं पोस्टर आणि हे आहे दुसरं पोस्टर. तर मी हे पोस्टरची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते तिथून डाउनलोड करून घ्या आणि छान पद्धतीनं हे पूर्ण जे टेक्स्ट आहे लिहिलेलं मराठीमध्ये हे वापरून तुम्ही छान पद्धतीने डिझाईन जे आहे ते बनवायला सुरुवात करा. तर ही तुम्हाला बेसिक माहिती दिलेली आहे पोस्टरबद्दल. तुम्ही आता यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोस्टर बनवू शकता, छोटं मोठं. तर तुम्हाला बेसिक जे पोस्टर असतं सिम्पलमध्ये जे लिहायचं असते ते तुम्हाला छोट्या मोठ्या बिझनेसचं तुम्ही अशा पद्धतीने पोस्टर बनवू शकता. जेवढी काही मला माहिती होती तेवढी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हे पोस्टर कसे वाटले मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही आपण ही डिझाईन बनवलेली आहे, सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. आता इथे आपण कलरचं बघितलेलं आहे, सर्व बघितलेलं आहे. आता इथे आपण फॉन्टचं बघूया. फॉन्टमध्ये इथे काय करायचं, फॉन्टमध्ये यायचं आहे. बघा इथे फॉन्ट ओपन करायचं आहे. आता इथे आपल्याला देवनागरी म्हणून सर्च करायचं आहे. आता देवनागरी सर्च केल्यानंतर भरपूर सारे असे काही फॉन्ट आहे, तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता देवनागरीचे. बघा आता इथे मी लास्टमध्ये येते डायरेक्ट. बघा इथे अशा पद्धतीने मी हे देवनागरी जे आहे ते ओपन करून घेतलं आहे मराठीमध्ये. आता इथे अनेक देवनागरी देऊ शकता तुम्ही. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहे. आता इथे एक हे आहे फॉन्ट आहे राजधानी म्हणून फॉन्ट आहे, तो तुम्ही याला फॉन्ट देऊ शकता. बघा आता इथे खूप सुंदर सुंदर फॉन्ट आहे, सुंदर सुंदर फॉन्ट आहे. तुम्हाला फक्त यामध्ये बदल करून बघायचा आहे कशा पद्धतीने तुम्हाला आवडतात. आर्या फॉन्ट आहे, बघा इथे हा फॉन्ट आहे. बेगम देवनागरी म्हणून फॉन्ट आहे, सॉरी हा कॅनवा प्रोचा आहे, आपण हा देऊ शकत नाही. पुन्हा आता इथे फॉन्टमध्ये यायचं आहे आपल्याला. आता इथे बघा अजून एक यात्रावन फॉन्ट आहे. आता तो यात्रावन फॉन्ट आहे, तो पण तुम्ही याला देऊ शकता. बघा आता इथे यात्रावन फॉन्ट आहे, हा पण तुम्ही देऊ शकता. अगोदर आपण हाच दिलेला होता. आता इथे बघा राजधानी म्हणून आहे. बघा इथे राजधानी हा पण फॉन्ट खूप छान आहे. बिर्याणी आहे, जैनी पूर्वा आहे. खूप सुंदर सुंदर फॉन्ट आहे, तुम्ही यामधले कुठलेही फॉन्ट वापरून तुम्ही देऊ शकता. बघा आता इथे खूप सुंदर सुंदर फॉन्ट आहे. पॉपिन फॉन्ट आहे. बघा पॉपिन हा आपण आता खाली सगळ्याला पॉपिन दिलेला आहे. बघा आता इथे जसं आपण कलर कॉम्बिनेशनचं वापरलेलं आहे, 2 कलरमध्ये घेतलेला आहे, तसंच तुम्हाला इथे टेक्स्टचं पण 2 ठेवायचं आहे. तुम्हाला अगोदर वरती ब्रॉटवाला ठेवायचा आहे. बघा आता इथे आपण हा ब्रॉटवाला ठेवूया, मी एक डेमोसाठी सांगते. आता इथे आपण एक अनेक देवनागरी देऊया. आता अनेक देवनागरी दिल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, आपलं टेक्स्ट जे असं मोठं करून घ्यायचं आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे मोठं केलं. मोठं केल्यानंतर याला ब्रॉट करायचं आहे बी फॉर्मॅटमध्ये येऊन. बी फॉर्मॅटमध्ये ब्रॉट केल्यानंतर तुम्हाला जर यामध्ये काही चेंजेस पाहिजे असेल तर, अजून तुम्हाला क्रिएटिव्हिटी पाहिजे असेल तर इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर याला बॉर्डर द्यायची. बॉर्डर दिल्यानंतर बघा इथे सुंदर दिसणार आहे. आता तुम्हाला इथे डार्कमध्ये बॉर्डर द्यायची, अशी बॉर्डर द्यायची आहे का, तुम्हाला यामध्ये द्यायची आहे का, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुम्हाला यामध्ये द्यायची का, फक्त यामध्ये ट्राय करून बघायचं आहे. बघा आता मी अशा पद्धतीची देते. जर तुम्हाला आता व्हाईट कलर जर तुम्हाला
बॉर्डरला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे हा कलर जो आहे ऑलरेडी इथे लावायचा आहे बघा आता इथे. आणि तुम्हाला मग या बॉर्डरला काय करायचं आहे, इथे तो कलर लावायचा आहे, व्हाईट कलर आपल्याला लावायचा आहे इथे. अशा पद्धतीने पण तुम्ही हे लिहू शकता. बघा किती सुंदर असं आलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही असं छोटं मोठं करून बघायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटं मोठं करून बघायचं, कशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. बघा आता इथे एक डेमोसाठी आपण हे जे पोस्टर आहे बनवलेलं आहे. आता इथे पण तुम्ही काहीतरी बदल करू शकता फॉन्टमध्ये. आता आपण हा ब्रॉडवाला घेतलेला आहे, तर तुम्हाला इथे थोडासा असा ब्रॉडमध्येच घ्यायचा आहे, पण त्याचं जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला बी फॉर्मॅट द्यायचं नाही आहे, ते सिम्पलमध्ये ठेवायचं आहे. आता इथे बघा वरती आपण अनेक देवनागरी आपण इथे कुठला फॉन्ट वापरलेला आहे इथे दाखवते. बघा कशा पद्धतीने ओळखायचं आहे, त्यावर तुम्हाला अशा पद्धतीची टिक दिसते. बघा आता इथे आपण हा कोणता फॉन्ट दिला आहे, अनेक देवनागरी. तर इथे तुम्हाला थोडाफार पॉपिन फॉन्ट ठेवायचा आहे. तुम्ही इथे यात्रावन हा फॉन्ट लावू शकता, बिर्याणी लावू शकता इथे. बघा आता इथे हा बिर्याणी लावल्यानंतर तुम्हाला इथे हा थोडासा असा खाली करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला थोडासा असा हा मोठा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला लाईन पेसिंग ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये पण असे चेंजेस करू शकता. बघा आता इथे आपण राजधानी दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे बदल करायचे आहे. आता इथे बघा यावर मी पुन्हा टच करते जर दिसत नसेल तर, आणि त्यामध्ये मी शोधते कुठे दिलेला आहे, यामध्ये दिलेला आहे तर मी पुन्हा इथे अशा पद्धतीने देते. बघू शकता इथे, आणि याला पण मी तोच देते. अशा पद्धतीने तुम्हाला कुठेतरी काहीतरी नवीन नवीन बदल करून बघायचे आहे आणि तुमची जे डिझाईन आहे तुम्ही अशी छानपणे अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर तुम्हाला मी हे बेसिक माहिती दिलेली आहे. तुम्हाला अजून छान पद्धतीने पोस्टर बनवायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. अशा पद्धतीने मी माझं जे मार्गदर्शन आहे, संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते मी दिलेलं आहे. तुम्हाला कसा वाटलं हे पोस्टर, मी जे सांगितलेलं आहे तो तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स समजल्या काय, कमेंट्स करा, माझ्याशी बोला. तुम्हाला कशा पद्धतीचे पोस्टर शिकायचे आहे, तर मी सिंपल पद्धतीने शिकवते. जास्त काही क्रिएटिव्हिटी पण नाही, जास्त हायफाय पण नाही, सिंपल पद्धतीचेच आपल्याला पोस्टर शिकायचे आहे, छान पद्धतीने शिकायचे आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलेलं आहे. आता इथे हे पोस्टर डाउनलोड करायचं आहे, तर ते कसं करायचं आता हे बघूया. वरती बघा ह्या पोस्टरचा अगोदर आपल्याला नंबर माहिती असायला हवा, किती नंबर आहे म्हणून. आपला 39 आहे. इथे आपण डाउनलोडवर टच करायचं आणि पेजेसमध्ये PNG करायचं आहे आणि इथे सिलेक्टमध्ये तुम्हाला 39वर टच करायचं आहे आणि इथे डन करायचं आहे आणि इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पोस्टर जे आहे ते डाउनलोड करू शकता. छान पद्धतीने आपण हे पोस्टर बनवलेले आहे. बघा आता इथे, आणि तुम्हाला इथे सर्व माहिती मी दिलेली आहे. कुठेही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही बिनधास्त मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तेही मराठीमध्ये पोस्टर कसं बनवायचं आपण इथे मराठीमध्ये बघत आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन दिलं. तुम्हाला माझे हे मार्गदर्शन आवडलं का, कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.